अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय। नमस्कार, जय गजानन। तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। श्री गजानन महाराज आपल्या जीवनामध्ये आहेत किंवा महाराजांची कृपा आपल्या जीवनामध्ये आहे किंवा मुळातच जो व्यक्ती आध्यात्मिक आहे त्याची लक्षणं काय असतात, म्हणजे तसे तर भरपूर लक्षणं आहेत की जो आध्यात्मिक व्यक्ती आहे किंवा ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये महाराज आहेत किंवा भगवंत कृपा आहे त्या व्यक्तीचे लक्षणं असंख्य आहेत। तरीसुद्धा आपण काही लक्षणं बघणार आहोत जेणेकरून आपलं जीवन अतिशय सुंदर आणि छान बनायला मदत होईल। तर ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये महाराज असतात तो व्यक्ती जीवनामध्ये कधीही कुठल्याही परिस्थितीमध्ये विचलित होत नाही। म्हणजे जो आध्यात्मिक व्यक्ती असतो मुळात तो कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी ठेवतो। तो जीवनामध्ये कधी हताश होत नाही, निराश होत नाही। त्या व्यक्तीला पूर्णपणे माहीत असते की हे सगळे प्रारब्धाचे भोग आहेत आणि हे आपल्याला भोगूनच पूर्ण करायचे आहेत। मग तो प्रत्येक गोष्टीमध्ये आनंदी राहतो, कारण तो समजतो की महाराजांची कृपा आहे, महाराजांच्याच कृपेने हे सगळं काही होत आहे। म्हणजे सुख आहे, दुःख आहे, कसलीही विपरीत परिस्थिती आहे, ही सगळी महाराजांची देणगी आहे। हे सगळं महाराजांच्याच कृपेने घडत आहे। माझ्या आयुष्यामध्ये जे काही घडत आहे त्या सगळ्या गोष्टी महाराजांच्या कृपेने घडत आहे। आणि सांसारिक व्यक्ती कसा असतो की तो कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची त्याची तयारी नसते। म्हणजे काही जरी थोडं जरी इकडं तिकडं झालं, मनाच्या विरुद्ध झालं, थोडं जरी मन त्यामध्ये दुखलं किंवा अप्रिय वाटणारी एखादी गोष्ट घडली की लगेच विचलनता मनामध्ये येते, गोंधळ मनामध्ये निर्माण होतो की माझ्यासोबत असं का, माझ्यासोबत असं का होते, तणफण सुरू होते, म्हणजे मनाचा त्रागा होतो। प्रत्येक गोष्टीमध्ये त्या व्यक्तीला राग येतो। हे सांसारिक व्यक्तीचे लक्षण आहेत। परंतु जो आध्यात्मिक असतो तो व्यक्ती जो आहे तो प्रत्येक गोष्टीमध्ये महाराजांची कृपा मानून, महाराजांचा कृपा प्रसाद मानूनच समोर जीवन जगत असतो। आणि हाच खरा आध्यात्मिक व्यक्ती आहे किंवा ह्याच अशाच व्यक्तीच्या जीवनामध्ये आपण म्हणू शकतो की त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये महाराज आहे, महाराजांची कृपा त्या व्यक्तीवरती झालेली आहे। आपण जीवन जगत असताना आपल्या अवतीभोवती असंख्य गोष्टी घडत असतात। म्हणजे तुम्ही जर का कधी न्यूजपेपर वाचल्या किंवा न्यूज वाचल्या तरीसुद्धा आपलं मन विचलित होते, आपल्या मनामध्ये गोंधळ निर्माण होतो। आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या सोबत ती गोष्ट होते, म्हणजे सांसारिक व्यक्तीच्या सोबत जर का ती गोष्ट झाली, सांसारिक म्हणजे कसा की ज्याच्या जीवनामध्ये अध्यात्म नाही, जो व्यक्ती नास्तिक आहे, थोडंसुद्धा शास्त्राचं नॉलेज नाही, किंवा जो व्यक्ती असा मानतो की देव वगैरे या जगामध्ये काही नसते, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये विचलितता खूप प्रमाणामध्ये वाढते। त्यामुळे तुम्ही जर का भगवंत भक्ती करत असाल तर खूप चांगली गोष्ट आहे की आपण भगवंत भक्तीमध्ये आहोत। असंख्य गोष्टी जीवनामध्ये घडत असतात, जीवनामध्ये अपडाऊन्स हे येत असतात आणि ते अपडाऊन्स आपल्याला स्वीकार करतच पुढे जायचं असते। पुढचा मार्ग महाराज आपल्याला दाखवणारच असतात। जो व्यक्ती महाराजांची भक्ती करतो, जो व्यक्ती अध्यात्मामध्ये आहे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काहीही अपडाऊन्स येत नाही। म्हणजे आले तरी सुद्धा त्या व्यक्तीला त्याचा काही फरक पडत नाही, कारण की महाराज त्याची इंटेन्सिटी, तीव्रता इतकी कमी करून टाकतात की त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काही जरी गोंधळ निर्माण झाला तर तो स्वतः विचलित होत नाही। त्याचा संपूर्ण विश्वास महाराजांवरती असतो, संपूर्ण महाराजांच्या चरणाशी तो समर्पित भावना ठेवूनच तो जगत असतो। कुणीच या जगामध्ये सुखी नाही, जो व्यक्ती जिवंत आहे तो कुणीच सुखी नाही। त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये दुःख असतात। आता ते प्रारब्धानुसार प्रत्येकाच्या जीवनामध्ये येत असतात की प्रारब्ध संचित आणि क्रियमान या गोष्टीवरती आपले जीवन चालत असते आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या परिस्थिती, वेगवेगळ्या गोष्टीमध्ये निर्माण होत असतात। आपल्याजवळ त्याचा एक्सेप्टन्स हवा की आपण त्याकडे कसं बघतो। आणि जेव्हा आपण महाराजांना संपूर्ण समर्पित होऊन भक्ती करतो, हे सगळं आहे हे महाराजांच्या कृपेने आहे, हे सगळं काही महाराजांचा कृपा प्रसाद आहे असं समजून जर आपण प्रत्येक परिस्थिती जर का प्रत्येक परिस्थिती आपण गोड मानायला लागलो, आपलं जीवन खूप सुंदर आणि सुसह्य होईल। त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये महाराज आहेत, ज्या व्यक्तीवरती महाराजांची कृपा आहे तो मनाने अतिशय दयाळू असतो, दीन असतो। दीन म्हणजे गरीब नाही, दीन म्हणजे असा की तो स्वतःला अतिशय छोटंसं मानतो। म्हणजे प्रत्येक व्यक्ती आपल्यापासून श्रेष्ठ आहे असं समजतो। अहंकार मनामध्ये नसतो, मत्सर मनामध्ये नसतो, मी एकदम तृण आहे असं तो स्वतःला समजतो। तृण म्हणजे कसं असते की आपण गवत बघतो, ती जरी वादळ आलं तर गवत ॲज इट इज राहते, गवत हलत नाही किंवा कोलमडून पडत नाही, परंतु मोठे मोठे वृक्ष देखील कोलमडून पडतात। मग जेव्हा आपण स्वतःला छोटं समजू, आपण तरुण समजू, तेव्हा किती जरी वादळ आलं तरीसुद्धा आपण घाबरत नाही, आपल्या मनाची विचलनता होत नाही, मनामध्ये गडबड गोंधळ निर्माण होत नाही। एक आपला फोकस असतो तो म्हणजे महाराजांच्या चरणाची भक्ती। आणि त्या भक्तिभावाने जर का आपण समर्पित होऊन भक्ती केली तर आपल्यातला जो श्रेष्ठपणा आहे तो निघून जातो, कारण की आपल्यापेक्षा कुणीतरी अजून श्रेष्ठ आहे। आपल्या मनामध्ये हा भाव जेव्हा निर्माण होईल तेव्हाच आपल्या मनामध्ये हा भाव देखील निर्माण होईल की मी अतिशय छोटा आहे, मी एक तृण आहे। आणि तृण समान जगायला जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हाच आपल्यावरती महाराजांची कृपा होते। म्हणजे ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये महाराज आहे तो व्यक्ती असाच वागतो,
त्या त्या व्यक्तीच्या भावना अशाच असतात. आपण स्वतःला श्रेष्ठ मानण्यात काही अर्थ नाही. आपण आपल्यापेक्षा इतर लोकही श्रेष्ठ आहेत असं समजायला हवं. म्हणजे आपण कसं असतं की मनुष्याचा स्वभाव असा असतो की आपण कुणाचे गुण लवकर बघत नाही, आपल्याला दोषच दिसतात. आपण कधीही म्हणजे आता साधं लग्नामध्ये जरी गेलं तर आपण लग्न किती छान झालं आहे किंवा लग्नामध्ये अरेंजमेंट किती छान होती हे आपण बघत नाही, किंवा लोकांचे स्वभाव कसे होते, त्यांनी आपलं किती आपल्याला अटेंड केलं आपण ते बघत नाही. पण छोटंसं जर समजा काही कमी पडलं तर आपण त्या गोष्टी लवकर पकडतो, आपल्या मनामध्ये ते विचार लवकर होतात. म्हणजे ते असं होतं इतकं होतं. आपण छान कधीही गोष्टी म्हणणार नाही की लग्न खूप सुंदर होतं, खूप छान झालं, नवरदेव कसा होता, नवरी कशी होती, ह्या गोष्टी आपण बघत नाही. आपण कुठेतरी जी कमतरता आहे ती लवकर आपण पकडतो आणि त्या गोष्टीवरती बोलायला सुरुवात करतो. परंतु जो आध्यात्मिक व्यक्ती असतो, ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये महाराज असतात, ज्या व्यक्तीवरती महाराजांची कृपा झालेली असते, तो व्यक्ती सगळं काही सुंदर आणि छानच बघतो. तो व्यक्ती सगळं काही छान झालं आहे असंच सांगेल की खूप सुंदर छान लग्न झालं. आपण या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देत नाही, परंतु ह्या छोट्या छोट्या गोष्टीपासून आपलं अंतर्मन छान बनायला सुरुवात होते, आपलं अंतर्मन सुंदर बनायला सुरुवात होते. आपल्या लोकांकडे बघण्याचा जेव्हा दृष्टिकोन बदलतो आपल्या मनामध्ये, तेव्हाच दीन भावना निर्माण होते, आपल्या मनामध्ये दयाळू भावना निर्माण होते. प्रत्येक परिस्थितीमध्ये आपल्यातला जो दयाळूपणा आहे तो बाहेर पडतो. म्हणजे कुणाचं दुःख बघितलं की आपल्या मनामध्ये दुःख निर्माण होईल, कोणाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले तर ऑटोमॅटिक आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येते. ह्या सगळ्या भावना आपल्या मनामध्ये येतात जेव्हा आपण आध्यात्मिक असतो. आपण आपल्या मनामध्ये खरोखर भक्ती महाराजांच्या विषयी जर का निर्माण झालेली असेल ना, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये निर्माण होतील. म्हणजे आपण कधी कुणाचं वाईट करू किंवा कधी कुणाला फसू, ह्या सगळ्या गोष्टी तर खूप खूप दूर राहतात. म्हणजे आपल्या मनामध्ये तो विचार देखील येत नाही की आपण कुणाला तरी कधी फसवावं किंवा कुणाचं कधीतरी वाईट करावं. आपण नेहमी करता हेच बघत असतो की सर्वजण सुखी राहावेत. महाराजांकडे आपली हीच प्रार्थना असते की महाराज सगळ्यांचं कल्याण करा. जर का ह्या सगळ्या गोष्टी दिसत असतील आपल्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, आपल्या वाणीमध्ये, जर आपल्याला जर हे चेंजेस दिसत असतील, आपल्या वाणीमध्ये देखील आपला कंट्रोल यायला सुरुवात होते की आपण शब्दाने देखील कुणाला दुखवायला नको. एवढं जर का आपल्या मनावरती कंट्रोल असेल, आपल्या वाणीवरती कंट्रोल असेल, तर समजावं की महाराज आपल्या जीवनामध्ये आहेत. महाराजांना हीच प्रार्थना करायला हवी की महाराज तुम्ही मला तसं बनवा, भास्कराची भक्ती माझ्या मनामध्ये येऊ द्या. पण जेव्हा संतांचे चरित्र वाचतो तेव्हा आपल्या लक्षात येते की ते किती विपरीत परिस्थितीमध्ये जगले, तरीसुद्धा त्यांनी पांडुरंगाकडे कधी कंप्लेंट केली नाही. त्यांनी पांडुरंगाला कधी विचारलं नाही की माझ्या जीवनामध्ये असं का. एका आध्यात्मिक व्यक्तीचे हे लक्षणं असतात. ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये महाराजांची कृपा आहे, ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये महाराज आहेत, त्या व्यक्तीचे लक्षणं असेच असणार की तो मनाने अतिशय साधा राहील, अतिशय भोळा राहील, त्याच्या मनामध्ये दयाळूपणा राहील, दुसऱ्यांच्या विषयी दयाळूपणा राहील, मनामध्ये दीनपणा राहील की मी अतिशय छोटा आहे, मी तृण आहे, असं समजूनच तो महाराजांच्या चरणाची अतिशय समर्पित भक्ती करेल. तर हे काही लक्षणं आहेत. हे जर का आपल्या जीवनामध्ये असले तर समजावं की महाराज आपल्या जीवनामध्ये आहेत, महाराजांची कृपा आपल्यावरती आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.